हे जी के सुरू झाले, तुम्हाला नोट्स जसं काढता येईल तसं काढायचं, रफ पानावर काढायचं, नंतर फेर केलं तरी चालते, तसं कधी कधी सम्यक करतो तसं. ठीक आहे. बघा, आपण भारत या देशात राहतो रे. आपण लवली लवली प्रिय प्रिय आपल्या आवडत्या अतिशय ज्याच्यावर आपलं प्रेम आहे अशा भारत देशात आपण राहतो. आणि या भारत देशाने पोरांनो आत्ताच म्हणजे 27 मे रोजी, ठीक आहे, 27 मे 2025 रोजी जपान या बलाढ्य देशाला म्हणजे अतिशय श्रीमंत देशाला मागं टाकलेलं आहे. कशाबाबत? पैशाबाबत. ठीक आहे. मग आपल्याकडले पैसे झाले का? काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. म्हणजे भारतामधली जी काही जसं उदाहरणार्थ म्हणतो बरं का, उद्या तुमच्याकडे 100 रुपये आहेत, निर्विकाकडे 100 रुपये आहेत आणि आता 101 रुपया झाला कुणाकडे? मग निर्विकाकडे 100 रुपये होते तर निर्विकाचा 4था नंबर होता समजा. मग 1 नंबर 110 रुपये होते ते समजा आपल्या सिद्धीकडं, तिचा नंबर कितवा रे? 3रा. आणि आपल्याकडं आधी 99 रुपये होते. किती होते? भारताकडे 99 होते. मग भारताने 2 रुपये वाढवले, परत 101 रुपये झाला आपल्याकडे. मग आपण हे 100पेक्षा जास्त झाले ना, मग आपला क्रमांक इथं आला. समजतं का? तर अशा पद्धतीनं आपला भारत देश जपान या देशाला मागं टाकून जगातला 4 नंबरचा श्रीमंत देश बनलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्या आधीचे 3 देश जे आहेत, म्हणजे 1 नंबरला जगात श्रीमंत देश कोणता आहे असं जर तुम्हाला विचारलं तर सांगायचं USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. 2 नंबरला जगात सर्वात श्रीमंत देश कोणता आहे म्हटलं तर सांगायचं चायना. सगळ्या आपल्याकडे वस्तू चायनाच्याच. तुमच्याकडे मोबाईल पण चायनाचाच असेल बघा. आता जो क्लास करताय ना तो मोबाईल काही जणांचा चायनाचाच असेल, खूप जणांचा असेल, माहीत पण राहत नाही. त्या मोबाईलमधले ज्या काही वस्तू जास्तीत जास्त आहेत ना, म्हणजे त्या बनलेल्या असतात ना, सॉफ्टवेअर असेल, ॲप असतील, हे चायनाचे. 2 नंबरचा जगातला देश श्रीमंत चायना आहे. 3 नंबरचा जगातला श्रीमंत देश कोणता आहे माहिती आहे का? जर्मनी. ठीक आहे. हे जर्मनी आहे आणि ही जर्मन भाषा शिकत आहे निर्विका आणि भरपूर जण आपल्याकडे. USA, चायना, जर्मनी आणि आपण आधी होता जपान. आता कोण आहे रे 4 नंबरला श्रीमंत जगामध्ये? भारत. इंडिया, आवर लवली इंडिया. 4 नंबरला इंडिया हा देश जगात 4 नंबरला श्रीमंत देश आहे. अशा पद्धतीचं पोरांनो IMF नावाची एक संघटना आहे. कोणती? IMF. हिला म्हणतात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. काय म्हणतात? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या संघटनेची स्थापना 1945 साली झालेली आहे आणि ती संघटना जाहीर करते कोण श्रीमंत, कुठला देश श्रीमंत, कुठला देश गरीब. 187 इतके या देशाचे, या संघटनेचे IMFचे सदस्य देश आहेत. किती आहेत? 187. त्यापैकी आपला भारत एक आहे. आणि त्यांनी सांगितलं की बाबा जपानकडे जे काही पैसे होते, जपानकडे किती पैसे होते बघ, तर जपानकडे होते 4.86. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ 4.86 ट्रिलियन म्हणतात त्याला. ट्रिलियन डॉलर हे अमेरिकेचं चलन आहे. मग आपण याच्याही पुढे गेलो, मग आपली किती झाली? 4.87 ट्रिलियन. ट्रिलियन काय? तर हे लाख, म्हणजे 4 लाख कोटी. 4 लाख कोटी रुपये आपल्याकडे आहेत. आपल्या भारताकडे किती रुपये आहेत रे? तर 4 लाख कोटी रुपये. 4.87 लाख कोटी रुपये आहेत. आणि आपल्याला आता 5 लाख कोटी बनवायचे. मोदी साहेबांनी ठरवले की 2027 पर्यंत आपल्याला 5 लाख कोटी रुपये बनवायचे. बनतील का नाही? अरे बनतील की नाही? आता कमीच म्हणजे एकदम बनतील, काय विषय. 2027 पर्यंत बनतील ते. आता हे झालं पोरांनो. तुम्हाला कळलं जगामध्ये 4 नंबरला आपला भारत देश श्रीमंत आहे. 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे चीन, 3 नंबरला आहे जर्मनी, 4 नंबरला आहे भारत, 5 नंबरला आहे जपान. ठीक आहे. 6 नंबरला आहे इंग्लंड. असू जातो काय करणार, या इंग्लंडने आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं होतं इंग्रजांनी. ठीक आहे. असू द्या. आता पोरांनो आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे. आपल्या प्रिय भारताबद्दल जरी असं असलं ना
जरी आपण जगामधले 4 नंबरचे श्रीमंत असलो तरी आपल्याकडे गरिबी खूप आहे रे, तरी आपल्याकडं बेरोजगारी खूप आहे रे. तुमच्या घरामध्ये किती कमवणारे आहेत बघा. जपानमध्ये ना सगळेच्या सगळे कमवतात, फक्त म्हातारी लोक पण कमवतात बरं का. आपल्याकडं 60 वर्ष झालं आपल्या आजोबाला मग म्हणतात आता बाबा बस करा, तुम्ही लय कमवलं तुम्ही आमच्यासाठी, आता काही तुम्ही काम करू नका. पण जपानमध्ये तसं नाही रे, मरेपर्यंत ते काम करतात, मरेपर्यंत देशासाठी संपत्ती जमा करतात, स्वतःसाठी नाही. तुम्हाला वाटतं स्वतःसाठी नाही, देशासाठी, देशाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. आपल्याकडं आहे का तसं? निर्विक आहे का आपल्याकडे असं? आजोबाला म्हणते का आजोबा काम करा तुम्ही? आजोबाला तू म्हणते का काम करा, आजोबा काम करा, तुम्हाला कोणी म्हणतं का आजोबाला? नाही म्हणत. पण जपानमध्ये तसं नाही आहे. जपानमध्ये घरातले सगळे काम करतात पोरांनो, पण आपल्याकडं नाही करत. आपल्याकडं काम कर म्हटलं, माझं काम नाही, ते तुम्हीच करा. मग आळशी आहेत आपल्याकडले. इंडियाचे लोक आळशी आहेत. आपला प्रिय भारत म्हणतो आपण, या भारतावर खूप माझं प्रेम आहे म्हणतो, आणि ह्या देशातले आपण आळशी लोक बनतो आणि आपल्या देशाला नाव ठेवतात. मग लोक बाहेरच्या देशातले कुणामुळे ठेवतात? आपल्यामुळं. अरे तुम्ही आळशी राहिली तर तुम्हाला नाव ठेवणारच आहेत ना. ह्याची सगळी नोंद होते कुठेतरी. आणि म्हणून आपल्या देशासाठी आपण काय राहिलं पाहिजे पोरांनो, नेहमी कमवतं राहिलं पाहिजे, काहीतरी वस्तू बनवत राहिल्या पाहिजेत. त्या जपानमध्ये अनेक वस्तू बनवल्या जातात. तुम्हाला सांगतो बघा, समजा माझं उत्पन्न म्हणजे आपल्या भारतामध्ये माझं उत्पन्न $2,878 आहे एका माणसाचं उत्पन्न. याला म्हणतात पर कॅपिटा इन्कम. याला काय म्हणतात? पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न म्हणतात. इतकं आहे आपल्या भारताचं एकाचं, $2,878. म्हणजेच काय बरं, तर याचे जर आपण याचे डॉलरमध्ये आहे ते रुपयामध्ये जर काढलं, ह्याला गुणिले 85 करायचं, येतं आहे मग बरोबर. कारण 85 रुपये बरोबर $1. 85 रुपये दिलो की नाही, मग आपल्याला $1 देतात ते. कळलं का? आपण 85 रुपये तुमच्याकडे आहेत म्हणजे तुमच्याकडे $1 आहे समजून घ्यायचं. मग $2,878 आहेत पोरांनो, म्हणजे माझ्याकडे किंवा माझ्याकडे आहेत. समजा मी एवढं कमवतो वर्षाला. बरं, कधी कमवतो? वर्षाला. अरे समजतंय का? वर्षाला एवढे कमवतो मी. आणि ह्याच्यामध्ये हे होतात 2,28,000 काहीतरी होतात, 2,28,000 एवढे वर्षाला मी कमवतो. जपानचे लोक किती कमवतात तुम्हाला सांगू का? 28,85,000 रुपये कमवतात. जपानची लोक एवढे कमवतात. त्यांचा $32,000 आणि $32,012 असं काहीतरी आहे. $32,012 इतकी त्यांची वर्षाची कमाई आहे. कुणाची लय आहे रे मग? आपली जपानची लय आहे का आपल्या भारताची? अरे 28 लाख रुपये, 85,000 रुपये एवढं वर्षाला त्यांचं उत्पन्न आहे. आणि आपलं किती आहे? 2 लाख. बघा किती आहे मग आता त्यांच्यापेक्षा आपलं किती पट आहे जास्त. एवढं त्यांची कमाई आहे. आपली 2 लाख. कळलं का पोरांनो? तर अशा पद्धतीनं या बोला. मग तरी पण भारत 4 नंबरला जपानला सोडून कसं काय आलं? आपल्याकडे पैसे दाखवलो ना आपण फक्त. आता हे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला बेटा. असा प्रश्न विचारणारे मला खूप आवडतात विद्यार्थी. एक लक्ष द्या, बोलू नका बेटा. हे कोणी सांगणार नाही, मी सांगतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये जर 100 रुपये असतील ना, 100 म्हणत नाही आता, जेवढे काही पैसे आहेत ते 100 रुपयामधले 100 रुपयामधले 46 रुपये एका माणसाकडे आहेत. कळलं नाही तुम्हाला? म्हणजे आपल्या भारतामध्ये संपत्ती आहे ना, 1% संपत्ती, 46% संपत्ती जी आहे, म्हणजे 46% जे पैसे आहेत ते 1% लोकांकडे आहे. आपल्या भारताची लोकसंख्या आहे पोरांनो 1,46,00,000 कोटी.
1,46 कोटी, 146 कोटी एवढी लोकसंख्या आपल्या भारताची, आणि त्याच्यामधल्या 1% लोकांकडं 46% संपत्ती आहे. आपण सगळे गरीब आहोत. हे खूप मुठभर लोक आहेत, त्यांच्याकडे सगळी संपत्ती आहे, आणि त्यांची ते संपत्ती दाखवून भारताने सांगितलं की आम्ही आता जपानच्या पुढे गेलो आहोत. पण त्याचा आपल्याला काही फायदा आहे का? अरे आहे का काही फायदा? काही फायदा नाही आहे. पण जपानमध्ये असं नाही आहे. आर्थिक विषमता खूप आहे. आपल्या भारतामध्ये आर्थिक विषमता खूप म्हणजे खूप आहे. काहीच पैसे नाही आपल्याकडं, काही मुठभर लोकांकडं सगळी संपत्ती आहे. आणि शेवटचे जे गरीब आहेत ना 5% लोक, सॉरी 5% नाही, तो जास्त आकडा आहे, तर त्यांच्याकडं ही 5% संपत्ती असं आहे. 5% कळलं? म्हणून आपण जपानच्या पुढे गेलो असं सरकारने जाहीर केलेलं आहे, किंवा त्या IMF संघटनेने जाहीर केलेलं आहे. नीती आयोगाने देखील जाहीर केलेलं आहे. नीती आयोग ही संघटना आहे आपल्या भारतामध्ये. नीती आयोग 1 जानेवारी नीती आयोग 1 जानेवारी 2015 रोजी स्थापन केली नरेंद्र मोदी साहेबांनी. ठीक आहे. नीती आयोग कधी? 1 जानेवारी 2015 नीती आयोग. तर अशा पद्धतीनं हे आपण मागे राहिलेले आहोत. मग तुम्हाला याबरोबर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे पोरांनो. आपलं जे फिस्कल इयर आहे, फिस्कल इयर म्हणजे आर्थिक वर्ष जे आहे ते आहे कधीपासून कधीपर्यंत आहे रे? तर 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. हे माहीत पाहिजे आपल्याला. आपलं आर्थिक वर्ष कधी मानलं जातं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणून पोरांनो बघा, जो जपान आहे ना, जपान पर कॅपिटा इन्कममध्ये 26व्या क्रमांकावर आहे जगामध्ये, आणि आपल्या भारताचा क्रमांक 144वा आहे 187 देशामध्ये. 187 देशामध्ये वरून पहिला नंबर तो आहे अमेरिका. असा करत करत जपान 26वा आहे, आणि आपला असा खाली 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 सर्वात खाली क्रमांक आहे आपला 144वा. आहे की नाही? कारण आपलं उत्पन्नच कमी आहे ना, पर कॅपिटा दरडोई उत्पन्न कमी आहे. कळलं का तुम्हाला? तर ह्या काही 2-3 गोष्टी आहेत. आणखीन खूप गोष्टी आपल्याला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल माहिती करून घ्यायची आहेत. आपण बघा पोरांनो, आपला जे काही आपल्या भारतामध्ये जे काही वस्तू तयार होतात ते पाठवतो. कुणाला पाठवतो माहिती आहे का? अमेरिकेला. म्हणजे त्याला म्हणतात निर्यात करतो. कुणाला करतो? USA ला निर्यात करतो. आणि पोरांनो, आपण काही वस्तू घेतो पण दुसऱ्या देशाकडून, त्याला म्हणतात आयात करणं, त्याला म्हणतात इम्पोर्ट करणं. तर ते चीनकडून घेतो. चीनकडून काय करतो आपण? आयात करतो. आणि पाठवतो कुणाला? अमेरिकेला पाठवतो काही वस्तू सर्वात जास्त. ठीक आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.